प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. या उक्तीचा प्रत्यय देणारी एक अत्यंत अनोखी बातमी पिंपरी चिंचवडमधून समोर येते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्य करत असलेल्या 2 महिला पोलीस अंमलदारांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा म्हणजे समलिंग विवाह करण्याचा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाहासाठी या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे अधिकृत सुट्टीचा अर्ज सादर केला असून त्या अर्जासोबत आपल्या विवाहाची पत्रिका जोडली आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे हा विवाह सोहळा वैद्यकीय पद्धतीने पार पडणार असल्याचे समजते. महाराष्ट्राच्या पोलीस दलातील ही कदाचित पहिली अशी घटना असल्याने संपूर्ण राज्यभरात आणि पोलीस दलात या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. पाहूयात या संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहत आहात युगवेद न्यूज. पिंपरी चिंचवड पोलीस दलातून अतिशय आगळी आणि वेगळी बातमी समोर येते. एकाच पोलीस ठाण्यात आणि मुख्यालयात सेवा बजावणाऱ्या 2 महिला पोलीस शिपायांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर झालेल्या भरती प्रक्रियेतून या दोघी पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. यातील एक महिला कर्मचारी उत्तर महाराष्ट्रातील आहे, तर दुसरी महिला कर्मचारी पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील एका गावातील रहिवासी आहे. पोलीस भरतीच्या आणि खडतर प्रशिक्षणाच्या काळात या दोघींची ओळख झाली होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघींची नियुक्ती पिंपरी चिंचवड शहरात झाली. सुरुवातीला मुख्यालयात आणि नंतर शहरातील एकाच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्या एकत्र कर्तव्य बजावत होत्या. पोलीस दलातील इतर सहकाऱ्यांसोबत राहता राहता त्या एकाच ठिकाणी वास्तव्यास होत्या. गेल्या 3-4 वर्षाच्या काळात एकत्र काम करताना आणि एकमेकांच्या सुखादुःखात खंबीरपणे उभ्या होत्या. आयुष्य एकमेकींसोबत पती-पत्नीच्या नात्याने घालवण्याचा पक्का निर्धार केला. खाकी वर्दीत कर्तव्य बजावणाऱ्या या 2 महिला पोलिसांच्या या निर्णयाची माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मिळाली तेव्हा सुरुवातीला या नात्याला विरोध केला गेला. कौटुंबिक पतीवरती या नात्याला विरोध झाला. कौटुंबिक पतीवर हा निर्णय स्वीकारणं सोपं नव्हता. मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहता या दोघींनी 30 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावनभूमीत म्हणजे आळंदी येथे वैद्यकीय पद्धतीने विवाह करण्याचे नियोजन केले. यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सुट्टीचा अर्ज सादर केला. जेव्हा अर्जासोबत प्रत्यक्ष लग्नपत्रिका पाहिली तेव्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अवाक झाले. या विवाहाच्या निर्णयाची जेवढी उत्सुकता निर्माण झाली आहे तितकाच या प्रकरणाला कायदेशीर पैलू लाभलाय. सर्वोच्च न्यायालयाचे देशात समलैंगिक संबंधांना गुन्हेगारीच्या चौकटीतून बाहेर काढले असले तरीही समलैंगिक विवाहाला अद्याप भारताला पूर्ण कायदेशीर विवाहाचा अथवा नोंदणीचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे या विवाहाची अधिकृत कायदेशीर नोंदणी कशी होणार? पोलीस दल किंवा कायदा या निर्णयाकडे कोणत्या दृष्टीने पाहणार? असे अनेक तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्न आता या निर्णयातील उपस्थित झालेले आहेत. असं असलं तरीही व्यक्तिगत आयुष्यातील आपल्या या निर्णयावर दोन्ही महिला पोलीस कर्मचारी ठाम आहेत. सध्या सोशल मीडियापासून ते पोलीस दलापर्यंत या विवाहाची जोरदार चर्चा रंगली आहे. काहींकडून या धाडसी आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या निर्णयावर कौतुक केले गेलेले आहे, तर समाज मनातून यावर संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. येत्या रविवार म्हणजे 30 ऑगस्टच्या आळंदीमध्ये हा विवाह सोहळा अशा पद्धतीने पार पडतो. पोलीस प्रशासन किंवा कायदा यावर काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत इथेच थांबूया. पाहत राहा युगवेद न्यूज. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.